विकासाच्या नावावर विभाजनाचा कट रचणं म्हणजेच लँड जिहाद. केशव उपाध्याय यांचं हे वक्तव्य आहे. रायगडच्या कर्जत इथं उभारला जाणारा हलाल लाईफस्टाईल टाउनशिप ही धोक्याची घंटा असल्याची टीका केशव उपाध्याय यांनी केलेली आहे. हा सगळा प्रकार भारताच्या घटनात्मक मूल्यांवर थेट घाव घालणार आहे असं देखील ते म्हणतायत. नेमका काय सगळा प्रकार आहे, काय टीका करण्यात येते केशव उपाध्याय यांच्याकडून, पाहूया आपण. वेगळ्या सोसायटीच्या निमित्ताने हलाल टाउनशिप, जिथे सगळं हलाल असेल, बच्चे जायदार टोपिया पहनेंगे, महिलाएं बुरखाए पहनेंगी, अशी जाहिरात करणारी ही टाउनशिप देशाच्या अखंडतेवरती प्रश्नचिन्ह आहे, धोक्याची घंटा निर्माण करणारी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या टाउनशिप निर्माण करणाऱ्यावरती कारवाई व्हायला हवी. एकदा आपण भोगली फाळणी जर अशी परवानगी दिली तर पुन्हा राज्यामध्ये ठिकठिकाणी लँड जिहाद निर्माण होईल आणि या लँड जिहादीतूनच वेगळ्या सोसायट्या जर उभ्या राहिल्या तर पुन्हा एकदा भारतासाठी ते आव्हान असेल. त्यामुळे विकासाच्या नावाखाली जर कोणी लँड जिहाद करत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही, हे नक्की. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.